यांचा 119वा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र धनगरवाडी पंचक्रोशी हे ध्वजवंदन सोहळा निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. अर्थात आमचे मित्र दिगंबरजी रक्ते यांनी जे अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आमंत्रण दिलं आहे. धन्यवाद. आणि यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मंचावर आमंत्रित करत आहोत रक्ते सर, माजी प्राचार्य रयत शिक्षण संस्था रोधी. सन्माननीय रक्ते सरांना विनंती आहे आपण प्रस्तावना करण्यासाठी मी स्वतः लक्ष्मण चांगदेव रक्ते, प्राचार्य रयत शैक्षणिक संकुल लोणी आपणासमोर निवेदित करतो. सालाबादप्रमाणे मागील वर्षी सप्ताह जो झाला आमच्या गावामध्ये जो सप्ताह होता असतो सालाबादप्रमाणे त्या सप्ताहामध्ये आपल्या बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या कार्याच्या कीर्तनामध्ये त्यांनी त्यांच्या मुखातून असा एक सहजगत्य उद्भव झाला की धनगरवाडी आणि पंचक्रोशी हे सुद्धा मोठा सप्ताह करू शकतात. आणि तोच धागा पकडून त्या महाराजांचं त्यांच्या विचारावर गावकऱ्यांनी विचारमंथन केलं आणि मागील वर्षी जो सप्ताह 178वा झाला त्या ठिकाणी मागणी करण्यासाठी धनगरवाडी पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळ गेलं आणि त्याची आज महाराजांनी त्याची पूर्तता केली. प्रथमतः धनगरवाडी पंचक्रोशी सर्व आजूबाजूचे सर्व गावं महाराजांना आणि सर्व बेटांना नतमस्तक की अक्षरशः नामदार साहेबांनाही माहीत आहे तर धनगरवाडी अतिशय छोटं गाव आहे, परंतु त्या गावानं आणि पंचक्रोशीनं आम्हाला केलेलं सहकार्य आणि त्यामुळंच हा जो आहे हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडत आहे. प्रथमतः या ध्वजारोहणाच्या निमित्तानं सरला बेटाचे सर्व आजवरचे सर्व महंत यांच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि आज या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण श्री क्षेत्र धनगरवाडी आणि पंचक्रोशी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ज्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले ते बेटाचे महंत रामगिरीजी महाराज आणि त्याचबरोबर माननीय राधाकृष्णजी विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या तालुक्याचे सर्व सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. त्याचबरोबर कोपरगाव, राहता, श्रीरामपूर या ठिकाणचे सर्व सन्माननीय अतिथी उपस्थित आहे. त्यामध्ये माजी आमदार, त्याचबरोबर आजी आमदार, सर्व सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, परिसरातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, त्या गावातील सर्व मान्यवर, पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व भक्त भाविकांचं धनगरवाडी आणि परिसरातून आम्ही सहर्ष त्रिवार नतमस्तक होऊन स्वागत करत आहोत. आज हा जो अतिशय शानदार सोहळा संपन्न होत आहे आणि हा संपन्न सोहळ्याचं अतिशय दिमागदार पद्धतीनं आज हा सोहळा संपन्न झालेला आहे. आता प्रास्ताविकामध्ये पूर्णपणे आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील, त्याचबरोबर कोपरगावमधील आमचे
आशुतोषजी काळे साहेब असतील, विवेकजी कोळी साहेब असतील, त्याचबरोबर श्रीरामपूर मधून आमचे करंदादा ससाने पाटील असतील नगराध्यक्ष, राहत्याचे नगराध्यक्ष असतील, त्याचबरोबर आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण की ज्यांचं बेटावर नितांत प्रेम आहे, अशा सर्वांचं ज्यांनी या सप्ताहासाठी सहकार्य करत आहे आणि केलं आहे आणि यापुढे सुद्धा सहकार्य करणार आहे. आणि आम्ही सर्व गावकरी पंचक्रोशीतील मान्यवर किंवा ग्रामस्थ आपणाला विनंती करत आहोत की गाव छोटा आहे, काम मोठं आहे. आम्ही आपणाला विनंती करत आहोत की आमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, बेटाच्या उत्कर्षासाठी भरभरून सहकार्य करा, आर्थिक सहकार्य करा. आणि हा जो सोहळा आहे हा अतिशय दिमागदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करा. आणि या सप्ताहाकरिता पुन्हा एकदा विनंती करतो, गाव छोटा आहे, परिसर मोठा आहे, नेते मोठे आहेत आमच्या पाठीशी आणि पंचक्रोशीतील सर्व नेते मोठे आहे. पुन्हा एकदा गावकरी पंचक्रोशीतर्फे अभिवादन करतो, आम्हाला सहकार्य करा आणि हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने कसा पार पाडता येईल यासाठी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण जय आहे. धन्यवाद सर. यानंतर सत्कार समारंभाकडे आपण 179 वर्ष पूर्ण होत असताना श्री क्षेत्र गोदावरी धाम सराला बेटाचे पीठाधीश गुरुवर्य महंत संत रामगिरीजी महाराजांना विनंती आहे आपण सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. केरूजी रट्टे, उत्तम पवार, मच्छिंद्र बळे आणि ज्ञानदेवजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते संत पूजन आणि संत महंतांचा हा सन्मान या मंचावर होत आहे. ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचा नामोल्लेख केलाय त्यांना विनंती आहे आपण या संत पूजनासाठी मंचावर यावे. या सोहळ्याच्या निमित्तानं भैरवजी कांगुले, शरदजी नवले, बबनजी मुठे तथा रामरावजी शेटर यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. गळ्याभावी मंचाशी सगळ्यांचाच नामोल्लेख शक्य नाही, परंतु मंचावरील प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत आहे. श्री क्षेत्र गोदावरी धाम सराला बेटाचे पीठाधीश महंत सद्गुरु रामगिरीजी महाराज की, सद्गुरु गंगागिरीजी महाराज की. यानंतर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना विनंती आहे आपण सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. प्रवरा परिसराच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचा सन्मान करत आहेत, सत्कार करत आहेत. हे संत पूजन होत आहे प्रवरा परिसराच्या वतीनं. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते रिटायर टाळ्यांच्या गजरात आपण ही सर्वजण साथ देऊया. आणि यानंतर विनंती आहे साहेबांना आपण सत्कार कमिटीच्या वतीनं सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांचा सत्कार करतील राजेंद्रजी रक्ते, विठ्ठलराव राशीनकर आणि साहेबरावजी आदमने. मंचावरील इतर मान्यवरांना विनंती आहे ज्यांनी सत्कार केला त्यांनी स्टेजचा ताबा सोडावा. दिगंबरजी रक्ते साहेबांचा सत्कार या मंचावर संपन्न होत आहे. रिटायर टाळ्यांच्या गजरात आपण ही साथ देत आहात आणि टाळ्या वाजवून आपलीच ऊर्जा आपण द्विगुणित करत आहात. माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे साहेबांचा सन्मान यानंतर होईल साहेबरावजी मंडलिक यांच्या शुभ हस्ते. यानंतर माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे सन्मानाचा स्वीकार करतील साहेबरावजी मंडलिक यांच्या शुभ हस्ते. आणि तदनंतर ज्यांनी आज 101 पोते साखर आणि 1 लाखांचा धनादेश दिलेला आहे ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार करू द्या पहिले. श्रीनिवासजी बिहानी यांचा सन्मान यानंतर होणार आहे. भाऊसाहेबजी कांबळे साहेब सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करतात.
देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम या ठिकाणी श्री क्षेत्र गोदावरी धामाचे पीठाधीश गुरुवर्य महंत संत रामगिरीजी महाराजांचा सन्मान करत आहेत. इतरांना विनंती आहे, कुणीही सत्कारासाठी मंचावर येऊ नका. हा स्टेजवर जे आहे त्यांनी कधी कमी नका बाजूला वगैरे आपलं सत्कार झाला असेल तर तिथं वारंवार वाढवू नका. चला स्टेजवर जे आहे पलीकडचं उतरू घ्या, चला खाली उतरा खाली. एकदा स्टेजवर सत्कार झालं तिथं वारंवार वाढवू नका, बाकीच्यांना वेळ द्या. संत रमेश गिरीजी महाराजांचं आगमन या ठिकाणी झालंय. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी क्षेत्राचे गुरुवर्य महंत संतांचंही आगमन या ठिकाणी झालंय आणि आपण संत पूजनाचा स्वीकार करत आहात आणि कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण वळत आहोत. रमेश गिरीजी महाराजांच्या सन्मानासाठी मंचावर आमंत्रित करत आहोत. सप्ताह कमिटीच्या सदस्यांना साहेबरावजी आढळून आणि मंचासीच मान्यवरांनी हा सत्कार करावा. हरिशरण गिरीजी महाराज यांना विनंती आहे, आपण सप्ताह कमिटीच्या वतीनं सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. डोंगरवाडी आणि पंचकृषीच्या वतीनं हा सप्ताह संपन्न होत असताना 18 ऑगस्टला सप्ताहास प्रारंभ होणार आहे. हे बघा, आता सत्कारामध्ये वेळ तुम्ही घालू नका. मी सप्ताह कमिटीला विनंती करतो, आपल्या महाराज मंडळी जे आलेले त्यांचा आपण सत्कार करा. महाराज मंडळीचा सप्ताह कमिटीला वरती कोणी येऊ नका, सत्कार पण करा, वरती कोणी येऊ नका. आणि या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आणि महाराजांच्या हस्ते दोघांच्या हस्ते ज्यांनी आतापर्यंत आम्ही ज्या वेळेस श्रीरामपूर शहरात बैठक घेतली असाल आणि ग्रामस्थांनी MIDC मध्ये बैठक घेतली असाल, नाना शिंदेच्या उपस्थितीत MIDC मध्ये बैठक घेतली असाल, असं ज्या वेळेस बैठकी घेतल्यानंतर अगदी लोकांनी जो दिलेला रिस्पॉन्स आणि केलेली मदत, या आतापर्यंत इतिहासामध्ये नोंद होण्याजोगती मदत या श्रीरामपूर शहराने आणि श्रीरामपूर MIDC ने केलेली आहे. म्हणून महाराजांच्या हस्ते आणि साहेबांच्या हस्ते ते 4-5 सत्कार होणं गरजेचं आहे. मी यादी पण आहे नावाची, फक्त ज्यांचे नाव तेच उभे राहा, बाकीच्या थोडं शांततेत राहा, गडबड कुठे करू नका. 2 मिनिटं. या ठिकाणी ज्यांनी 101 पोते साखर दिलेली आहे, केरू विठ्ठल रक्तेजींना विनंती आहे, आपण सत्काराचा सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करत आहात. संत रामगिरीजी महाराज तथा मंत्री महोदय, जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर शंकर रक्ते 5,11,000चा धनादेश सप्ताह कमिटीला आपण दिलेला आहे. आपणही सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. सर्वप्रथम केरू विठ्ठल रक्ते 101 पोते साखर त्याने दिलेली आहे. ज्ञानेश्वर शंकर रक्ते 5,11,000 रुपये सप्ताहास या ठिकाणी देणगी दिलेली आहे. सुनील कुंजाजी रक्ते 5,55,555 रुपये. केरळची रक्तेनंतर ज्ञानेश्वर शंकर रक्ते यांना विनंती आहे, आपण मंचावर यायचे सत्काराचा स्वीकार करण्यासाठी. 5,11,000चा धनादेश आपण सप्ताह कमिटीला देत आहोत. ज्ञानेश्वर शंकर रक्ते. त्यानंतर स्टेजजवळ येऊन थांबायचंय सुनील कुंजाजी रक्ते यांनी 5,55,555 रुपये आपण सप्ताह कमिटीला देणगी देत आहात. त्यानंतर श्रीनिवास बिहानी 101 पोते साखर आणि 1 लाखांचा धनादेश. श्रीनिवासजी बिहानी यांना विनंती आहे,
ससानेजींना विनंती आहे सत्काराचा स्वीकार करण्यासाठी यायचे. माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे 151 तेल डबे या ठिकाणी सत्तावर कमिटीला दिलेले आहेत. माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे साहेब. त्यानंतर व्यापारी असोसिएशन श्रीरामपूर 31 पोते तूरडाळ सत्तावर कमिटीसाठी आपण दिलेली आहे. कृष्णा दादा ससाने 31 पोते साखर. करणदादा ससाने मित्रमंडळ 51 पोते साखर या ठिकाणी दिलेली आहे. करणदादा ससाने मित्रमंडळ 31 पोते साखर. वैभवजी गुजराणी, वैभव शेठ गुजराणी आणि मित्रमंडळ 5 लाख रुपये रोख धनादेश. कृष्णा डेअरी MIDC 2,31,000 रुपये. आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी येत आहात. कृष्णा डेअरीचे जे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील MIDCतील. त्यानंतर फंड साहेब 31,000 रुपये, 51,000 रुपये. कदाचित यानंतरही आकडा बदलेल आणि वेगळी सूचना आपल्याला ऐकायला मिळेल. आता पुढे 51,000 रुपये. आशुतोष दादा काळे यांनी सप्ताह कमिटीसाठी लागणारी सगळी ही जी रोषणाई आहे यासाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. वीज कनेक्शन सर्व त्यांच्या मार्फत मिळत आहे. आणि एक महत्वाचा सत्कार ज्यांचं अन्नदान आज आहे मारुतीराव गोविंदराव गोरेपाटे. सर्वप्रथम त्यांची अशी इच्छा आहे की मी महाराजांचा आणि मंत्री महोदयांचा सत्कार करेल. मल्लूजी शिंदे यांनीही 21,000चा धनादेश देण्याचा आता जाहीर केलाय. आपणही सत्काराचा स्वीकार करावा. सन्माननीय मारुतीराव गोविंदराव गोरेपाटे या ठिकाणी श्री क्षेत्र गोदावरी धाम सराला भेटाचे मठाधिपती गुरुवर्य संत रामगिरीजी महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा सत्कार करत आहे. मारुतीराव गोविंदराव गोरे पाटील आणि समस्त गोरे पाटील परिवार. श्यामलिंगजी शिंदे यांनीही 21,000 रुपये, 51,000 रुपये. कदाचित हा आकडाही पुन्हा एकदा बदलेल. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत करत आहोत. लक्ष्मी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाबासाहेबजी चिडे पाटील असं म्हणतात, माझा नामोल्लेख नको, परंतु पहिल्या दिवशी पुरणपोळीची पंगत असताना संपूर्ण दूध या ठिकाणी दिलं जाणार आहे. लक्ष्मी उद्योग समूहाच्या वतीनं बाबासाहेबजी चिडे पाटील यांना विनंती आहे आपणही सत्काराचा स्वीकार करावा. डेअरीचे सर्वेसर्वा भरतसिंगजी अग्रवाल यांनी देखील 2 लाख रुपये 2,31,000 रुपये सप्ताह कमिटीला देण्यास सांगितलेले आहे. आपलेही मनपूर्वक धन्यवाद. आपण सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर विनंती आहे मारुतीराव गोविंदराव गोरे पाटील यांना आपण सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. आपणही सत्काराचा स्वीकार केलेला आहे. गुरुवर्य संत रमेश गिरीजी महाराजांचाही सन्मान या कॅमेऱ्यात कैद होत आहे. सर्व मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेब या संतांचं पूजन सन्मानाच्या निमित्तानं या मंचावर करत आहे. आणि निमित्त आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या ध्वजारोहण सोहळ्याचे एक महत्वाचा सत्कार. विनंती आहे संत मधु महाराजांना. आपल्यामुळे सप्ताह कमिटीला मोलाचे मार्गदर्शन नाही. मधु महाराजांना विनंती आहे सप्ताह कमिटी धंडरवाडी आणि पंचकृषीच्या वतीनं आपण सत्काराचा स्वीकार करावा. अनिलजी रक्ते यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबजी चिडे पाटील यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांची साथ आपण देत आहात. लक्ष्मी उद्योग समूहाच्या वतीनं पहिल्या दिवशी सर्व दूध या ठिकाणी वारकरी बांधवांना प्रसाद रूपाने दिलं जाणार आहे.
सदस्यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संत गुरुजन महाराज स्वीकारत आहे. या ठिकाणी मागील वर्षाचा जो सप्ताह झाला 178वा अखंडानाम सप्ताह श्री क्षेत्र शनिदेवगाव आणि सप्तकृषी या ठिकाणी भव्य असा सप्ताह झाला. त्यावेळेस पण साहेबांनी आदरणीय नामदार साहेबांचा सप्ताह कमिटीच्या वतीनं सत्कार होतोय. मागील वर्षी जो 178वा अखंडानाम सप्ताह झाला होता त्यावेळेस सुद्धा साहेबांनी भरपूर अशी मदत केली. त्यावेळेस गंगेवर कमलपूरच्या गोदावरी किटीवर जो पूल होता त्याचा सुद्धा नामदार साहेबांनी जो 3-4 कोटी रुपये देऊन तो पुलाची व्यवस्था सर्व भक्तांकरता या ठिकाणी केली होती 178वा सप्ताहाच्या वेळेस. आणि ह्या वर्षी सुद्धा जवळजवळ 4-4.5 कोटी रुपये देऊन 4.5-5 कोटी रुपये देऊन आपल्या धनगरवाडी पंचकृषी या परिसरातले पूर्णपणे रस्ते जवळपास झालेले. त्याकरता सर्वांनी एका वरती हात करून साहेबांकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि साहेबांनी सांगितलं त्या व्यतिरिक्त सुद्धा काही जिडं काही अडचणी त्या ठिकाणी आपलं पालकमंत्री म्हणून आणि आपले पालक तत्व म्हणून आदरणीय साहेबांनी शब्द दिला ज्या वेळेस जिडं अडचणी त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत. आणि आतापर्यंत 4.5 ते 5 कोटी रुपये आपण साहेबांनी दिले. त्याकरता परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजायच्या. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर आता भरपूर जे देणगीदार आहेत सर्व देणगीदार प्रशांत पटेल कुहिले पुण्यातून उपस्थित आहेत आणि 1,11,111 रुपयांचा धनादेश आपण सप्ताह कमिटीला सुपूर्द केला आहे. आणि यानंतर मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे. सप्ताह कमिटीला शुभेच्छा देत असताना या मंचावर आमंत्रित करत आहोत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील साहेबांना. टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा. भारत माता की भारत माता की वंदे. आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुरू असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या कृपाशीर्वादानं 179 वर्ष निरंतर हा सप्ताह सुरू आहे. ते श्रद्धेय परमादरणीय सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. ज्यांनी ही परंपरा अखंडपणे पुढे सुरू ठेवली ते श्रद्धेय आदरणीय नारायणगिरी महाराजांच्या चरणी त्यांना नतमस्तक होतो. आणि ही ऐतिहासिक परंपरा मोठ्या दिमागदारानं आज 20 शताब्दीकडे वाटचाल करते. याचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमादरणीय आणि भक्तपराय मठाधिपती श्री रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या सत्याच्या निमित्तानं आज हा ध्वजारोहण सोहळा संपन्न होतोय. यासाठी उपस्थित महंत हरिशरण गिरीजी महाराज,
महंत मधुसूदनजी महाराज, हरिभक्त परायण श्रद्धेय रमेशगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे माझे मित्र हरिभक्तपरायण नवनाथ महाराज बसके, हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंधळे, हरिभक्तपरायण संदीपन महाराज, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गिहे, हरिभक्तपरायण अमोल महाराज बडा, हरिभक्तपरायण योगानंद गिरीजी महाराज, आपल्या भागाचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, देवळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष मान्य सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष श्रीरामपूरचे संजयजी पंड, श्रीनिवास गिवानी, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे मंडल प्रमुख बाबासाहेब चिडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव ढवले, गोपनराव उठे, नीरजजी गुरकुटे, ज्येष्ठ नेते गंगाधर पटेल चौधरी, नानासाहेब शिंदे, ज्यांनी आज ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी पंगत दिलेली आहे ते मारुतराव पाटील गोरे, बाबासाहेब कोते, साहेबराव हनुमाने, भीमाशंकरजी लोखंडे, लग्नवाडी सरपंच गोपीनाथजी खराड, मोर्चाचे महिला मोर्चाचे अध्यक्ष शोभाताई घोरपडे, अर्चनाताई लहारे, कविताताई लहारे, या धंदेवाडी पंचकृषीतील सर्व उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व या ध्वजारोहण सोहळ्याकरता आलेले सर्व माझे भावी भक्त बंधू भगिनी आणि मित्र, आज 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं हा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या निमित्तानं आपल्या सर्वांचं या अतिशय मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 179 वर्ष ही अखंडपणे सुरू असणारी परंपरा ही दिवसाखाली एक नवीन उपक्रम प्रस्थापित करते आणि एकमेव कारण म्हणजे या सगळ्या सप्ताहाला एक अध्यात्माचं अधिष्ठान मिळालेलं आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला की आता 20 शताब्दीकडे या सप्ताहाची वाटचाल होते. 179 वर्ष आता थोड्या दिवसामध्ये 200 वर्षापर्यंत आपण जाणार. म्हणजे आपल्या एवढंच 200 वर्षाचा सप्ताह पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांजवळ वाढावा अशी इच्छुक भगवंताची प्रार्थना करतो. तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळापण या सप्ताहाचा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सप्ताहाचं नाव झाले आणि या सप्ताहाला खरं कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही. पुढे गाड्या पाठवा लागत नाही, काय व्यवस्था आहे ती विचारावं लागत नाही. केवळ ज्ञानभाव तुकारामाच्या गजर करत लाखो भाविक ह्या सप्ताहाकडे आपले पाय ओढतात, धावत जातात, सप्ताहामध्ये सहभागी होतात. समाजानं उभी केलेली शक्ती जी आहे हेच खरं या सप्ताहाचं मुख्य यश आहे असं मी मानतो. नुकतीच आता आषाढी वारी आषाढी एकादश संपन्न झाली. मी स्वतः पंढरपूरला गेलो. मला वाटतं माझ्या इतक्या वर्षाच्या पाहण्यामध्ये या वर्षी ऐतिहासिक जनसागर पांडुरंगाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी लोकलेला होता. 23 किलोमीटर महाराज लहान होते. 23 किलोमीटर. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एवढीच आस होती की पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायचं. माझे सगळे सुख दुःख तर सोडवा,
परंतु मी त्यावेळी परमेश्वराला विनंती केली की भरपूर पाऊस पडू दे, सगळे धरणं भरू दे. महाराज मी आपल्याला सांगत होतो की ऑगस्ट 2027 पर्यंत पुढच्या वर्षी ज्यावेळी पावसाच पडत दिसत नव्हता, आम्ही निर्णय घेतला की सगळ्या धरणाचं पाणी पुढच्या वर्षाच्या 27 पर्यंत राखून ठेवायचं, निदान देण्यासाठी तरी पाणी देता आलं पाहिजे. आम्ही पत्रक काढलं महाराज, मी अगदी सांगत नाही. आज पत्रक निघालं, दुसऱ्या दिवशी जो पाऊस पडायला लागला, त्या झटक्या सगळे धरणं भरून गेले आणि सगळ्यात महत्वाचं जायकवाडी सुद्धा भरून गेले. आज जायकवाडी आम्ही दरवाजे उघडतो, धरणं पूर्ण भरलेलं आहे. दरवाजाकडून खाली आता मराठवाड्यामध्ये पाणी जाईल. भंडारा भरले, निवडणे भरले, निवडणं भरल्याचं पाहिलं मी पाणी तुमच्या कालात वाहते. यावरती तर आपण हे तुमचे जे अंडमानच्या गावाचे भंडारवाडी, वाकडी, चितळी जवळजवळ 3000 हेक्टरला आपण आता नवीन पिढ्यांद्वारे आता पाणी देतोय. त्या कामाला आता लगेच आपण सुरुवात करतो. जवळजवळ 3000 हेक्टर क्षेत्राला अतिरिक्त महाराज पाणी मिळणार. मी उतार करत होतो की या संपूर्ण सप्त्याच्या निमित्तानं जो सद्गुरू वर्णगीत महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झाला, त्याची परंपरा जी अखंडपणे सुरू आहे. आपल्या सनातन संस्कृतीची गोष्ट देत भक्तिभावना शब्द पार पडतो. मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी देश पातळीवर विचार केला की सगळ्यात मोठी ऐतिहासिक घटना मित्र मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि लोकांच्या सहभागाने हा खरं सप्ताह सुरू आहे. ही आता एक लोक चळवळ झाली. कोणी पैशाच्या रूपाने देणगी देते, कोणी अन्नदानाच्या रूपाने देते. गावोगावी लोक भाकरी पाठवतात, आमटी भाकरीचा काला खातात. इतर आपण आमटी भाकरी दिलं कोणी खाणार नाही. पण ह्या आमटी भाकरीच्या काल्याचं वैशिष्ट्य आहे, हा परमेश्वराला दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून आपण त्याच्या ज्या अध्यात्माची आणि सद्गुरू गंगागिरी महाराज असतील, सद्गुरू नारायणगिरी महाराज असतील आणि मठाधिपती रामगिरी महाराज असतील, त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्या आमटीची गोडी काही वेगळी आहे. तर म्हणजे आज मला एक समाधान आहे की या सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाराजांनी जी भूमिका घेतली ती एक ऐतिहासिक पक्षपात आहे. म्हणजे कसं तरी धमकी आल्या काही, पण हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मला काही जरी करावं लागलं तरी माझ्या हट्टा नाही भूमिका महाराजांनी घेतली. मला वाटतं हेच खरं आपल्या हिंदुत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या करता एक मोठी प्रेरणा. रामगिरी महाराज की सत्य सनातन हिंदू धर्म की. हिंदू धर्माच्या विरोधात ज्या घटना घडतात, आक्रमकपणे त्याला आपण सगळ्यांनी पुढे करतो. आपण त्या ठिकाणी सामोरे गेलो, पण महाराज करतात पण नाही. महाराज हे त्या आंदोलनाचं प्रतीक आहे. महाराज हे त्या आंदोलनाची प्रेरणा आहे. महाराज हे त्या आंदोलनाचे प्रेरणास्रोत आहे. आपण त्या पाठीमागे खंबे म्हणून त्यांना त्याच पद्धतीने आपण पाठबळ दिलं पाहिजे. तर म्हणजे या सप्ताहाच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग वाढला. तरुणांनी आता ही हिंदुत्वाची पताका खात्यावर घेतलेली आहे. परमेश्वराचा नामघोष करत आता या सप्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी सहभागी झालेल्या आहेत. आणि माझी विनंती आहे निमित्तानं आहे की या परमार्थाच्या ज्या यज्ञामध्ये अवधी देण्यासाठी आपण प्रत्येकाने आपलं कर्तव्य या निमित्ताने बजावलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तर मी आपल्याला सांगतो की हिंदू धर्माला अधिक तेवढं बळकटी येईल. हिंदुत्वाच्या विरोधात जाण्याचा धाडस सुद्धा कोणी करणार नाही हे आपण या निमित्तानं आपण कर्तव्य बजावलं. त्यासाठी हा 179वा सप्ताह हा फार मोठा ठरणार. आज आपल्या भागामध्ये पाण्याच्या दृष्टीने दंडावडी चितळीमध्ये
7 तलाव आहेत, वाकडे लाटेपडीला 7 तलाव आहेत, किडकीवर आहेत, सगळे भरलेले आहेत. भरले की नाही? पाणी चिंता करू लागेल नाही अशी तुम्हाला. गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी मिळालं आपल्याला, कधी मिळालं? कोणाला मिळालं? झालं मिळालं ना सगळ्यांना. शेवटपर्यंत रेवंडाचे कार्य चालू राहील, शेवटपर्यंत प्रभारीचे कार्य चालू राहील, गोदावरीचे कार्य चालू राहील. गोदावरीचे कार्य आता मोठे केले तुमच्या आशीर्वादानं, महाराजांच्या आशीर्वादानं दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचं दायित्व आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावर दिलेलं आहे. आणि म्हणून कोकणातलं वाहून जाणार पाणी आता आपण आणतो इकडे. काही 4-5 वर्ष लागतील, त्याला खर्च फार कमी नाही आहे. जवळजवळ 94,000 कोटी रुपये खर्च आहे त्याला. किती पैसा कसा उभा करायला म्हणतो, फक्त तुमचा सगळ्यात आशीर्वाद राहू द्या. पाहिजे आपण कोकणात कोकणाचं पण आणायचं महाराष्ट्र. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी केलेला आहे, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलेला आहे. आणि त्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते मला वाटतं या निमित्तानं करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आज आपण कर्जमाफीची मग या आठवड्यामध्ये रजमाफीच्या खात्यात जमा होती. मला सांगा आठवत होतो महाराज की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये साधारण 1,32,937 शेतकऱ्यांना एक कर्जमाफीचा फायदा होणार आहे. यावेळी पैसा होती 100%. 36,000 कोटी रुपये आपण यावर्षी आपण ठेवले. म्हणजे कोणती निवडणूक नाही, कुठल्या अशा निवडणूक बऱ्याच वेळा निवडणुका सुरू झाल्या म्हणजे आपण घोषणा करतो. आता कुठे निवडणूक आहे तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शेतकऱ्याला प्रतिनिधी असणारी बांधिलकीचा विचार करत ऐतिहासिक निर्णय 36,000 कोटी रुपये कर्जमाफी निर्णय झाला. आपल्या सगळ्यांचे वीज बिल जे होते ते आता 0 होणार आहे, माफ होणार आहे. त्यामुळे तुझ्याची चिंता करू लागणार. कोणाच्या आधार असेल, कोणाच्या काही लोकांनी कधीच घेतापासून घडलेलं 48,000 कोटी रुपये आपण वीज बिल माफ केलं. आता तर वीज बिल मोफत आहे, वीज मोफत आहे. त्या लोकांची तक्रारी आहे, साध्यता लोडशेडिंग आहे, अंतरात मुलांचा अभ्यास आहे, आमच्या जेवणाच्या वेळी लाईट जाते. काल मला एकदा म्हटला साहेब जेवणाला लाईट जाते, जेवणार मग म्हटलं असं करतो जेवणाच्या वेळा बदल म्हणतो तुझ्या सोडून देऊ. पण हे थोडा एकदम मध्यंतरी एकदम 4,000 मेगावॉटची डिमांड वाढल्यामुळे सगळे स्पीड ट्रिप व्हायला लागले. तर आता माझी कल्पना आहे 8-10-15 दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होईल, काय अडचण नाही. पण वेळ लागतो कोणत्या गोष्टी. परंतु निश्चितपणे जे काम या राज्याच्या सर्वसामान्य माणसासाठी करायचं, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी करायचं, राम 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 रामच्या शेतकरी जो मानव आहे भगिनी त्यांच्यासाठी करायचं. या सप्ताहानिमित्तानं एकच माझी या निमित्तानं म्हणजे मागणी काही नाही आहे. महाराजांनी जे सांगितलं त्यांनी करण्याची आमची भूमिका असते. आम्ही काही नाही मागत. मी पहिल्यांदा आलो सप्ताह पाहायला गेलो, जागा महाराज जागा पाहायला मला वर्ष आलं की कशाकडे बोलवलं मला. या बाजूने सगळे रस्ते तिथे खराब झाले. महाराज म्हणले आता काहीतरी करावं लागतं. 4 कोटी रुपये दिले, सगळे रस्ते महाराज पूर्ण झाले. सगळे रस्ते पूर्ण झाले. अजून काही लागते महाराज सांगा की आम्ही द्यायची व्यवस्था करू. शेवटी सत्यानारायणाला भाविकाला पुढे अडचण होणार नाही याची काळजी पण घेतो. पाणी आता भरपूर आहे, पाठ वाहतोच आहे, आंघोळीची अडचण नाही तुम्हाला. तुम झपतो पर्यंत पाठ करून ठेवून काय अडचण नाही. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे महाराज आपल्याकडून या राज्यावरचं जे भोंगावतं जे सातत्य दुष्काळाचं जे सावट परमेश्वराच्या कृपेने दूर झालं. निरंतरपणे आमच्या शेतकरी बांधव समाधान राहायला पाहिजे, जनतेला सुद्धा समाधान मिळायला पाहिजे. प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण आपण करताना तो आशीर्वाद निरंतरपणे आपल्या पाठीमागे राहावा एवढीच अपेक्षा महाराज आपल्याकडून आहे. ती विनंती करतो. पुन्हा एकदा सत्ता समितीचे सगळ्या सदस्यांना धनगरवाडी दिघी या पंचकृषीतल्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. धनगरवाडीच्या लोकांनी एवढी विनंती आहे, सप्ताह होईपर्यंत तरी भांडू नका. सप्ताह
चिंता नाही, पण धनगरवाडीच्या लोकांना विनंती कृपया पाठवू नका. आपल्या एवढं छोटं गाव होतं तरी महाराजांनी आशीर्वाद दिला, सत्ता मिळाला, एक नवा इतिहास तुम्ही होऊन दाखवा की माझी विनंती सगळ्या परिसरात एकत्र घ्या. ते तर धनगरवाडी लोक एकत्र आहेत, आणि तिघीचे लोक आहेत, अजून माकडी आहे, गाणेवाडी आहे, चितळी आहे, जळगाव आहे, काय ना इथं प्रत्येक जण आपलं योगदान देत राहा. सत्ता काय कोणा शिकायला लागलं नाही. या सत्तेला फक्त आणि फक्त सद्गुरू गंगागिरी महाराजांचं शिकायचं, आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना काम करायचं. पण पुढे एकदा आपले सर्वांचे परमादरणीय हरिभक्तपरायण मठाधिपती रामगिरी महाराज त्यांच्या आशीर्वादाने सुरू होत असलेल्या सत्तेच्या करता आपापल्या परिणाम त्यांनी काही योगदान दिलं, काही देणग्या दिल्या आहेत, काही वस्तूरूपाने देणग्या दिल्या आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. जे काही राहील प्रथेप्रमाणे ते भागीदार असतील ते काही अडचण नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या ध्वजवंदन सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. बरेच लोक पैसे दिले. गिरनाथ विठ्ठल रट्टे 101 पोते साखर, ज्ञानेश्वर रट्टे 5,11,000, सुनीता रट्टे सुनील रट्टे 5,55,000, 100 पोते बिहानी डायमंड साखर, जयंत संस्थानिक मित्र मंडळाचे 51 पोते आणि 11 पोते साबुदाणा, माजी आमदार कांबळेंचे 151 तेल डबे, 31 पोते तुरडाळ व्यापारी असून श्रीरामपूर, करंदाजाचे 31 पोते साखर, भाऊंदा सुरकटे 1 लाख रुपये, वैभव संत गुजराणी मंडळ 5 लाख रुपये, MIDC 2 लाख, ज्ञानेश्वर मुटकोटी 51,000, आशुतोष दादा काळे सर्व्हिस पुरवठा, संजय पंडे 51,000, सामने सिंग 51,000, कापसे उद्योग 600 कोटी, कापसे उद्योग कमी आले होते. बाबासाहेब पेढे 35,000 कोटी, बाबासाहेब 35,000 कोटी. आता जो चिंता करू नका तुझं आता काही होणार नाही. आता सगळं पनीर आता बोगस बंद वगैरे पडले का? आता एक पुढच्या 8 दिवस थांबा तुम्ही. ज्यावेळी सगळं दूध पनीर बनवायला जाईल किमान 1 ते 2 लिटर बरोबर भाव देईल. पण तुझं मला असं वाटतं मग चिंता करायचा. केशव शिंदे आहेत, जेडे पाटाला जोड, प्रशांत पाटील पुणे पुण्याचे 1,11,000 रुपये दिले. तिथे बरेच दंगे दिलेले लोक आहेत, हे मोठे लोक आहेत. माझ्यासारखे सामान्य किंवा छोटा माणूस पुढे एकदा सगळ्यांना मला पण शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हर. आत्ताच नामदार साहेबांनी भरपूर अशी या सप्ताहाबद्दल आणि आपल्या कार्याबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोच केलेली आहे. नामदार साहेबांना असं सांगू इच्छितो की नामदार साहेब महाराजांच्या मुखातून जे आलं ते असं होतं की परिसरात पाणी आलं आणि परिसर हिरवा झाला आणि आर्थिक परिस्थिती वाढली. केवळ आणि केवळ नामदार साहेब तुमच्यामुळं पाणी या परिसराला मिळालं आणि म्हणूनच आम्ही या सत्तेसाठी परिसर हा संपूर्ण परिसर डेअरिंग करू शकला आणि नामदार साहेबांचा सहकार्य अतिशय चांगला आहे. यानंतर धनगरवाडीचे ग्रामस्थ माजी सरपंच बिंबो लोखंडे 2 शब्द व्यक्त करतात. आज या ठिकाणी सत्ता अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत गुरुवर्य रामगिरी महाराज, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण पाटील साहेब आणि व्यासपीठ सर्व जमलेले सर्व माझे मित्र भगिनी, हे 2च शब्द बोलणार आहे. या धनगरवाडी गाव एकदम छोटंसं असताना महाराजांनी आमच्यावर विश्वास टाकून एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह दिल्याबद्दल मी महाराजांचे व इथं सर्व शेतकरी असेल, सर्व वर्गातले लोक आलेले आहे, सर्व भाविक यांचं मी स्वागत करतो. धनगरवाडी गाव हे
एकदम छोटंसं गाव म्हणजे वाडी होती साहेब. आणि ही वाडी वाकडीला जोडलेली होती. वाकडीची धनगरवाडी आहे, परंतु आम्हाला 1979 हा आकडा अतिशय शुभ आहे. 1979 साली कैलासवासी खासदार बाळासाहेब पाटील साहेबांनी, त्यांना मी नमन करून सांगतो की खासदार साहेबांनी 1979 साली म्हणजे गाव हे स्वतंत्र करून दिलं आणि 179 हा सप्ताह आम्हाला त्याचं ध्वजारोहण करण्याचं भाग्य आदरणीय नामदार साहेबांना मिळालं, याचं मी कौतुक करतो. सर्वांनी त्याचं टाळ्याच्या गजरात स्वागत करून साहेबांना. इतकं छोटंसं गाव, त्यावेळेस 300 लोकसंख्या असल्याने म्हणजे विचार करायचे काय मावळ धनगरवाडीला सहकार्य केलं. आदरणीय माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के साहेब असतील, यांचंही आम्हाला मोठं योगदान लागलं. साहेबांनी मंत्रिपदाच्या काळात शेतकरी वर्गाला सगळ्यात जास्त झुकतं माप देण्याचं काम केलं. साहेब सुरुवातीलाच 1995 साली विधान भवनात गेल्यानंतर साहेब कृषी मंत्री झाल्यापासून 2दा कृषी मंत्री झाल्यामुळे सगळ्यात जास्त निधी हा शेतकऱ्यांना वर्ग केला गेला. सगळ्यात जास्त निधी हा अनुदानात वर्ग केला गेला. सगळ्यात जास्त निधी हा बँकेत जमा झाला शेतकऱ्यांना. याचं मी म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी कौतुक करतो साहेबांचं. आणि महसूल मंत्री असताना साहेबांनी आकारी पडीत जमीन असतील, इतर जमिनी असतील, महामंडळाच्या जमिनी सर्व शेतकऱ्यांना वर्ग करण्याचं काम साहेबांनी. तरी मी विखे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. जलसंपदा खाता आल्यामुळे निळवंड्याचं पाणी या धनगरवाडी शेजारी 70च्या ठिकाणी पोहोचल्यामुळं आमचा भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी हा साहेबांच्यामुळे मिळाला आणि हा सप्ताह आम्हाला मिळाल्यामुळे सर्वांचं मी कौतुक करतो. पंचकृषीच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. या ठिकाणी साहेबांना ऑनलाईन मीटिंग आहे, त्यामुळे साहेब जात आहेत. बाकी भक्तांना विनंती आपण आहे असं जागी बसावं. या ठिकाणी आदरणीय कमलाकर भाऊ पोते या ठिकाणी उपस्थित झाले. मी कमिटीला विनंती करतो कमलाकर भाऊ स्पष्ट करा. महाराज यांचा 179वा सप्ताह धनगरवाडीला होतोय. या सप्त्याच्या निमित्ताने जे ध्वजारोहण होतंय, ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतंय असे आदरणीय कर्नाटकचे मठाधिपती महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम पार पडला. असे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब. खरं तर महाराज माफी मागतो की आमचे नामदार साहेब बोलल्यानंतर मी बोलतोय, परंतु या व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथी, सर्व भक्तगण, उपस्थित तमाम हिंदू बंधू भगिनी, माझ्या हिशोबाने मनापासून सप्ताहाची तयारी करतो, सप्ताहाला येतो आणि भारत माता की म्हटल्यावर ज्याच्या तोंडी जय येतं तो हिंदूच आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराज मी आपल्याला विनंती करतो की तत्कालीन मठाधिपती महंत सोमेश्वरगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली 1927 साली देवळाली प्रवराला हा सप्ताह झाला होता आणि पुढच्या वर्षी त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आपल्याकडे मागणी करतो की 2027चा सप्ताह महाराज जवळपास 11 वर्ष होत आली. 2015-16 पासून आम्ही आपल्याकडे मागणी करत आलोय की आम्हाला सप्ताह मिळावा, परंतु गेल्या 5 वर्षांपासून आम्ही लावून धरले की आम्हाला सप्ताह मिळावा तो 2027चा मिळावा. या निमित्ताने पुनश्च एकदा ती मागणी आपल्याकडे करतो. सालाबादप्रमाणे होणाऱ्या या सोहळ्यामध्ये याही वर्षी हा सप्ताह चांगल्याच पद्धतीने होईल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. समस्त धनगरवाडी ग्रामस्थांना या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आम्ही काही फार मोठे नाही, परंतु देवळाली ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या वतीने एक पंगत आमची असेलच
भाकरीची, परंतु लागेल ती मदत त्या व्यतिरिक्तची जी आमच्या परीने शक्य आहे ती करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील, हा एक शब्द आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. या सप्ताहाकरिता ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख करतोय. फक्त आणि भाकरीकरिता मशीन घेतलं आणि अखंड भाकरीचा पुरवठा करणार आहे. त्याचबरोबर संजीव ढोकचवळे, माननीय सचिन भाऊ खर्डे, माननीय करणदादा ससाने, माननीय कमलाकर कोते पाटील, माननीय भाऊ अभय भाऊ कोते पाटील, माननीय शिवाजीराव लारे पाटील, माननीय राजेंद्र विठ्ठलराव लारे पाटील, माननीय अण्णाभाऊ कोते, माननीय आयगरताई सरपंच वाकडी, माननीय कडूभाऊ काळे, माननीय गंगाधर पाटील चौधरी, माननीय नारायणराव कदम सरपंच चितळी, माननीय ज्ञानेश्वर डोकचवळे, माननीय अरुणशेठ बागुल, माननीय नीरज भाऊ मुरकुटे, माननीय कैलासराव लांडे, माननीय मस्के महाराज, त्याचबरोबर माननीय भानुदासजी मुरकुटे, माननीय भाऊसाहेबजी कांबळे, माननीय विवेक भैया कोले साहेब, माननीय सुधीर भाऊ लहारे गणेश सहकारी साखर कारखाना चेअरमन, माननीय किशोरांना निर्मळ, माननीय ढाके साहेब MIDC, माननीय श्रीनिवास बिहानी साहेब, माननीय मारुतरावजी गोरे पाटील, माननीय रमेश गिरीजी महाराज, त्याचबरोबर हरिशरण गिरीजी महाराज आणि यातील नामोल्लेख राहिला असल्यास मी त्यांची माफी मागतो. आपण नेहमी सहकार्य केलेलं आहे आणि करत आहात. आता जे जे पुस्तकं वाटप केलेलं आहे त्याची अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडणी झालेली आहे. आजच एक पुस्तक पूर्ण होऊन आमच्या ताब्यात मिळालेलं आहे. 35,202 रुपये जमा केलेले आहेत. अशोक भीमराव गट्टे यांचे भाचे जावई साई लीला मेडिकल पिंपळवाडीचे संचालक मान्य धनंजयजी सोपानराव सातव येफुरके यांचे पहिले पुस्तक जमा झालेले आहे. त्यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. यानंतर ज्या क्षणांची आपण वाट पाहत आहोत त्या क्षणांकडे आपण म्हणत आहोत. दक्षिणेसी वाहे गोदावरी गंगा, शोधुनी काढली भेट पवित्र जागा, ऐसिया ठिकाणी योग्य ब्रह्मचारी मिळाला, नमस्कार माझा सद्गुरू रामगिरीजी महाराजांना. एकदा महाराजांचा जयघोष करूया आणि या मंचावर आमंत्रित करूया मठाधिपती गुरुवर्य संत रामगिरीजी महाराज यांना. योगीराज मठाधिपती रामगिरीजी महाराज की गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वर्षापूर्वी सुरू केले. महाराज तसे योग साधनेवर असायचे. गंगाधर महाराज योगी होते आणि बेट हे एकांत आहे. गोदावरीच्या उदरामध्ये तुकोबारे सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने पदक्षणात दिसेचा, युक्त आहार विहाराने इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. हे योग्याचंच वर्णन आहे. सद्गुरू गंगागिरी महाराज योगी होते. गीतेतही भगवान सांगतात, शुचोदेशी प्रतिष्ठा प्रस्थिर वासना योग्याने कुठे राहावं. तर त्याचं वर्णन जे गीतेमध्ये भगवंतांनी केलेलं आहे त्या वर्णनांनाच तंतोतंत जुळेल अशा प्रकारचं स्थान म्हणजे शहर भेट. गोदावरीच्या उदाहरण असल्यामुळे आपण एक नवीन नामकरण गोदावरी राम असं नामकरण केलं, कारण गोदावरीमध्येच्या आतमध्ये ते भेट आहे. गंगागिरी महाराजांनी तिथं साधना केली, तपस्या केली. योगी एकांतात साधना करतात तर स्वतःचा आत्मकलन प्रत्येक मनुष्य स्वतः करू शकतो, पण जगाकरता संत हे पुन्हा येतात. बोलत हे जन न लेखवे डोळा येतो कळवळा म्हणून. या घोटाळ्या जगाचा कळवळा येतो म्हणून संत स्वतः कष्ट घेतात, समोर येतात.
गंगागिरी महाराजांनी एकांतिक जीवनाचा त्याग करून लोकांतात आले आणि समाजाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये गोदावरी तीराला असणारे जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त करण्याकरिता गंगागिरी महाराजांनी तशी मोहीम राबवली. कारण त्या काळामध्ये लोक जर तमाशाकडे जास्त वळलेले होते आणि तमाशाच्या नदी लागून घरचा तमाशा होऊ नये आणि म्हणून गंगागिरी महाराजांनी लोकांना समजावून सांगितलं आणि वेळेत जर आपण सावध झालो तर आपलं जीवन सुखी होतं आणि सर्व जग सुखी राहावं हीच भावना संतांची असते. सर्व संत सर्वे सुखा संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्रान पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वांनी सुखी राहावं हाच भाव सर्व संतांचा असतो. ज्ञानोबाई तेच सांगतात जे काळाची व्यंकटी सांडवतो या सत्कार मिळते उदाहरण परस्परीकडे मैत्र जीवाची. तर अशा प्रकारचं कार्य युवराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलं. हळूहळू छोट्या स्वरूपामध्ये महाराज गावोगावी पोथ्या वाचायचे, गाई चालायची, गोपालन महाराज करायचे. कारण महाराजांच्या वडिलांचा मृत्यू महाराज लहान असताना अगदी गंगागिरी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे. आईने त्यांचा सांभाळ केला आणि एक धार्मिकतेची गोडी ग्रंथाचं वाचन अशा पद्धतीनं त्यांनी लोकांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप आज जे भव्य झालेलं आहे याच्या पाठीमागे सद्गुरू गंगागिरी महाराजांची तपस्या आहे. खूप मोठी तपस्या गंगागिरी महाराज त्या काळामध्ये एक तपस्वी साधू म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्र्यंबकेश्वरला निवृत्तनाथ महाराजांच्या सवारीचा शोध गंगागिरी महाराजांना हे चांगली समज आहे. निवृत्तनाथ महाराज सवारी कोणती होती हे कोणाला माहित नव्हतं. एकदा या ठिकाणी सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या समकालीन असणारे काही संत होते. त्यामध्ये रामदास महाराज वेलापूरकर असतील, पाटील जोगळूकर असतील, हे सर्व त्यावेळेला एकत्रित प्रमाणात करीत होते आणि त्यामध्ये गंगागिरी महाराज हे ज्येष्ठ होते. लवकर महाराजांची एकदा आमची चर्चा झाली या विषयावर. गंगागिरी महाराजांनी निवृत्तनाथ महाराजांच्या सांगितलं शोध. मी लवकर महाराजांना प्रश्न विचारला की गंगागिरी महाराजांनी निवृत्तनाथ महाराजांचा शोध समाधीचा शोध लावलेला हे सर्वांनाच माहित आहे, सर्व फळकऱ्यांना माहित आहे, सर्व महाराज मंडळींना माहित आहे, पण याविषयी तुम्ही बोलत का नाही? ललितकर महाराजांनी प्रश्न विचारले. त्या ललितकर महाराजांनी उत्तर दिलं. त्याने सांगितलं महाराज हे न बोलण्याचे कारण माहिती सगळ्यांनाच आहे, पण न बोलण्याचं हे कारण असं आहे की गंगागिरी महाराजांनी जर समाधीचा शोध लावला मग याच्या पूर्वीचे लोक काय करीत होते? त्यामुळे ही लोक काही बोलत नाही म्हणजे, पण हा शोध गंगागिरी महाराजांनीच लावला हे सर्वांना मान्य आहे. जो महाराजांना सुद्धा परमात्मा गंगागिरी महाराजांनी लावलेले. तुकाराम बाबा खेडलेकरांना गंगागिरी महाराजांनी परमात्मा लावलेले आहे. साईबाबांचा पैसे गंगागिरी महाराजांनी समाजाला करून दिलेले आहेत. असं खूप मोठं कार्य सद्गुरू गंगागिरी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यामध्ये सर्वात मोठं कार्य म्हणजे सप्ताह. या सप्ताहाच्या माध्यमातून जो आपल्या भजनी मंडळाला भजनाचा सकाळ, भजनी आनंदाचा सकाळ प्राप्त करून दिला, अशा प्रकारचं भजन जगामध्ये कुठं पाहायला मिळत नाही. सप्ताहामध्ये काळकरी कधी कधी काळकरीची फार तानातान होत असते, चालकरी मिळत नाही सप्ताह, अशी अवस्था निर्माण होते. आपण खेडेगावामध्ये जेव्हा सप्ताह करतो इकडून तिकडून काळकरी गोळा करणार इच्छेने स्वखर्चाने आपल्या सगळे घराची कामं सोडून 7 दिवस काळकरी तर राहतात. पावसाचे दिवस असतात, पाऊस असतो, कधी कधी व्यवस्था होते नाही होत, जशी असेल तशी व्यवस्था, कोणाला निमंत्रण दिलं जात नाही. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी किती दूरदृष्टी ठेवून हा विचार केला आणि समाजाला एकत्रित करून हा भजनाचा भक्ती प्रवाह सुरू केला. दुसरी महत्वाची गोष्ट अन्नदान. त्या काळामध्ये उपवासमध्ये जास्त होत होते. हे उपवास थांबण्याकरिता हा एक प्रयत्न गंगागिरी महाराजांनी केला. कारण एक मोठ्या सप्ताहाची परंपरा चालू आहे, पण गावोगावी सुद्धा गंगागिरी महाराज सप्ताह करायचे आणि गावोगावी सप्ताह करण्याचा उद्देश हा असायचा की गोरगरीब जे लोक असायचे त्यांना त्यानिमित्त अन्न मिळेल. या सप्ताहाच्या माध्यमातून जे उपेक्षित समाज आहे त्यांना सुद्धा मिष्टान्न मिळावं हाही गंगागिरी
लोकांनी व्यसनापासून मुक्त व्हावं आणि भगवंताच्या भजनाचं आनंदाचे समाधान आहे. संसारामध्ये किती मोठा मनुष्य असू द्या, न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनाः सुखम अस्ति व्रतस्य मुनी एकांत जीवनात. श्रीमंत भगवंताचं आहे, जे सुख इंद्राला नाहीये, जे चक्रवर्ती सम्राटाला नाहीये, ते सुखम अस्ति विरक्तस्य, ते विरक्त असणाऱ्या महापुरुषांना प्राप्त होतं. आणि हे सुख आहे भगवंताच्या भजनामध्ये. सदा नामघोष करू हरिकथा तेणे सदा चित्ता समाधान. समाधान यामध्ये मिळतं. सप्ताहाला 7 दिवस जेव्हा आपण येतो, हा सप्ताहाचा आनंद तर घेतोच, पण ही ऊर्जा वर्षभर आपल्याला मिळत असते. वर्षभर त्या ऊर्जाचा लाभ आपल्याला होत असतो. आमटेचा प्रसाद, गावातून येणाऱ्या भाकरी, घरातून भाकरी येतात, त्यामुळं प्रत्येकाला आपलेपणा होतं. भाकरी थापणारी जी महिला असते, त्या महिलेला सुद्धा एक समाधान असतं की मी माझ्या हाताने केलेली भाकरी हे अनेकांच्या मुखात जातात. पंक्ती देणारे किती तयार होतील, कोणी लाखो खर्च करेल, करोड खर्च करेल, पण लाखो करोड खर्च करण्यात हा आनंद मिळणार नाही ज्या घराघरातून भाकरी येतात. वारकरी संप्रदायामध्ये मधुकरीचे विशेष महत्व असतं. आजही आनंद जर गेलं तर आनंदी विद्यार्थी जे आहेत ते मधुकरीचं भजन का करतात. मधुकरी शब्दाचा अर्थ आहे मधु म्हणजे मधमाशी. जसे मधमाशी बघा, ती काय करते, फुलाफुलातून थेंब थेंब गोळा करते. फुलाफुलातून थेंब थेंब गोळा करून ते मध साचवते आणि म्हणून ते मध पवित्र आहे. आपण देवपूजनात सुद्धा ते मध वापरतो. देवाला पंचामृतामध्ये स्नान घालण्याकरता मध वापरतो. प्रसादामध्ये पंचामृताच्या प्रसादामध्ये आणि मध वापरतो. अतिशय पवित्र असं ते मध आहे. ते का आहे तर एक बुंद एका कष्टाने, अतिशय कष्टाने त्या मधमाशीने गोळा केलं. अशा प्रकारे घराघरातून भाकरी गोळा करणं ही जी वृत्ती आहे, ही मधुकरी वृत्ती आहे. त्या मधमाशीसारखी घराघरातून भाकरी गोळा करून एकत्रित येऊन तो प्रसाद जो वाटला जातो तो अतिशय पवित्र अशा प्रकारचा प्रसाद असतो. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. आणि अशा प्रकारचं असणारं हे अंतराम गंगादेव महाराजांनी सुरू केलं. सहज रीतीने 179 वर्ष होत आहेत ही परंपरा अखंडित चालू. बऱ्याच ठिकाणी सप्ताह सुरू होतात, 10-5 वर्ष टिकतात, नंतर परंपरा बंद पडतात. काही अनेक मोठे मोठे आश्रम आहेत, ते आश्रम झाडण्याकरता माणसं नाही. शेवटी गंगाधर महाराजांची एक मोठी तपस्या आहे, ही साधना आहे. केवळ गंगाधर महाराजांचे तर आहेच, परंतु गंगाधर महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज असतील, नागगिरी महाराज असतील, सोमेश्वरगिरी महाराज असतील, गुरु नारायणगिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराजांनी सप्ताहामध्ये सप्ताहाच्या निमित्ताने समाज जोडण्याचं मोठं कार्य केलं. या सप्ताहाचं स्वरूप वाढलं. हे स्वरूप वाढण्याकरता सर्वात मोठा सिंहाचा वाटा या परंपरेत कोणाचा असेल तर गुरु नारायणगिरी महाराजांचा. आज तर आधुनिक काळ आहे. आज आपल्याला एखादा प्रचार करायचा असेल तर सोशल मीडियाचं माध्यम आपल्याला वापरता येतं. हे माध्यम त्यावेळेला नव्हतं. आणि म्हणून गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी जो समाज जोडला आणि नुसता जोडलाच नाही तर ठोकून टाकून तयार केलं. आणि म्हणून आज आपल्याला हे जे दृश्य दिसतंय हे त्यांनी लावलेलं रोप आणि त्यांनी केलेलं कष्ट त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. गंगागिरी महाराजांनी रोप लावलं पण त्याला खत पाणी घालण्याचं काम गुरु नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये विस्तृत रीतीने झालं आणि आज आपल्याला फळ चाखायला मिळत आहे. हे या सर्व महात्म्यांचं असणारं तपस्येचं फळ आहे. आणि म्हणून ही परंपरा पण चालू असणार आहे. आज आपण उद्यापर्यंत पुढची पिढी असणार आहे. ही परंपरा कधी खंडित होणार नाही. या परंपरेच्या पाठीमागे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या साधनेची मोठी शक्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज असणाऱ्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या या ध्वजारोहणाच्या प्रसंगी आपण सर्व उपस्थित आहात. मी धनगरवाडी हे जरी निमित्त असतं तर या सप्ताहात सर्वांचा आता आजूबाजूची पंचक्रोशीची जी गावं आहेत या सर्व गावांनी एक काळजी घ्यायची आहे. कारण जेव्हा पंक्ती येतात, लांबून पंक्ती येतात, त्यांना यायला उशीर होतो आणि आपली पंगत सकाळी 11ला चालू होते. त्यामुळे त्यावेळेला आजूबाजूच्या गावचे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी प्रत्येक दिवशी भाकरी आणल्या तर मग सकाळच्या ज्या पंक्ती लवकर सुरू होत जातील
पण सुरुवातीला भाकरीची जी अडचण आहे ती येणार नाही. आणि हा परिसर म्हणजे आपलं सर्व बेटाला बांधणार आणि बेटाचाच निष्ठावंत परिसर. आजूबाजूला वाकलीला जवळजवळ 4 सप्ताह झालेले आहेत. वाकली मोठ्या धनगरवाडी ही वाकलीचीच वाडी होती, ती स्वतंत्र झाली. चित्रेला सप्ताह झालेला आहे, सप्ताह केलेली आपली गावं आहे. आणि हा जो परिसर आहे श्रीरामपूर खंडाळ्याला, श्रीरामपूरला सुद्धा सप्ताह झालेला आहे. म्हणजे आपल्या परिसरामध्ये सप्ताह झालेला आहे. सप्ताहाचा अनुभव असणारा आपला हा समाज आहे आणि म्हणून अडचण त्यामध्ये काही येणार नाहीये. पण हे सर्व कार्य आपलं आहे असं प्रत्येकाने समजून या ठिकाणी आज सहभागी व्हायचं आहे. आणि निश्चित आपण त्या ठिकाणी सहभागी व्हा. आज एवढ्या संख्येने आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्याला सर्वांना परत धन्यवाद देईल. आणि योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या या सप्ताहाचा नारळ हा पुंटांब्याला दिला जातो. तसं अजून नारळ दिलेलं नाही आहे आणि म्हणून पुंटांब्याला नारळ घ्यायला यावं. जर तुम्ही लेट आले आणि दुसरे जर कोणी आले पुंटांब्याला सुद्धा आलं होते ते आम्हाला समजायला पण का तर प्रत्येक वर्षी सप्ताह मानणाऱ्या गावांची मोठी चालू करायला सप्ताहाला मागणारा हे गाव असतात त्यांची लिस्ट खूप मोठी असते. कुठं सप्ताह गाव मोठा प्रश्न असतो. पण सद्गुरू गंगागिरी महाराजांची जिथे इच्छा आहे निश्चित महाराजांच्या प्रेरणेत तो सप्ताह होत असतो. देवळालीकर आता येऊन गेले, त्यांनी जी मागणी केली की 1927 मध्ये गुरुवर्य सोमेश्वरगिरी महाराजांच्या काळात देवळालीला मोठा सप्ताह झाला होता. आणि त्यांची मागणी आहे की 2027 मध्ये शताब्दी वर्ष होत आहे. तसं शिर्डीला 2018 मध्ये आपण सप्ताह दिला होता. हो, वाकडेकरांचे 4 सप्ताह वाकडेकरांनी केलेले आहेत आणि 5वा सप्ताह करण्याची त्यांची इच्छा आहे. मी वाकडेकरांना सुद्धा धन्यवाद देईल. आणि निश्चित आपल्या सर्व वाकडेकर ग्रामस्थांना, वाकडेकर असणाऱ्या भक्तगणांना परत मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आता सप्ताह आम्हाला खूप आहेत. जी गंगागिरी महाराज प्रेरणा देतील त्याप्रमाणे घडेल. पण आता सध्या आई हा सप्ताह पार पाडणं महत्वाचं आहे. पुढं काय आहे पुढं घडेल. महाराजांनी आजपर्यंत जे परंपरा टिकवून ठेवलेली आहे थोडे निश्चित चालणार आहे. तर आज या ठिकाणी आपण सर्व आलात, मी सर्वांना परत धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी महाप्रसाद जो आहे जे गोरे पाटील, मारुती पाटील गोरे निष्ठावून भक्त आहे आणि त्यांचं एवढं वय दिलेलं काय होते. तर अशा प्रकारे आज त्यांची महाप्रसादाची पंगत आहे. सर्वांनी महाप्रसाद घेऊन जावं. धन्यवाद. वरती हात करा सर्वांनी. सद्गुरू गंगागिरी महाराज की जय. सद्गुरू नारायणगिरी महाराज की जय. सर्वांना एक सूचना आहे की